तर पुढे जाऊयात। लोकसभा निवडणुकीत नेहमी चर्चेत असणारा संभाजीनगर मतदारसंघ यंदाही बहुरंगी लढतीमुळे चर्चेत आहे। अपक्ष उमेदवार जीवन राजपूतही यंदा संभाजीनगरमधून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। संभाजीनगरची जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा होती, पण शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यानं जीवन राजपूत यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। जीवन राजपूत यांनी अपक्ष उभा राहिलो तरी शहरवासियांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करणार असं म्हटलंय। तर जीवन राजपूत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि संभाजीनगरची निवडणूक यंदा बहुरंगी होण्याची शक्यता दिसते। अपक्ष जरी असलं तरी आपल्या सर्व शहरवासियांची जी अपेक्षा होती की या शहरवासियांचा विकासाचा जो प्रश्न आहे असा उमेदवार बीजेपी देईल, परंतु ते दिले नसल्यामुळे जवळपास 48 संस्था आणि आतून सर्वपक्षीय म्हणजे हा एकमेव असा उमेदवार आहे की हा अपक्ष नसून हा सर्वपक्षीय उमेदवार आहे आणि संघटनांचा सपोर्ट येतो आहे। आपल्या गावागावामध्ये प्रचार चालू आहे। 6221 स्वयंसेवक आता तयार झालेले आहे पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। कुठला अजेंडा घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार? विकासाचा अजेंडा पाहिजे, कारण की आजपर्यंत जातीपाती झालंय। विकासाचा अजेंडा पाहिजे। या शहरामध्ये असलेला जो विकास आहे तो रोखला गेलेला आहे। मागचे 20 वर्षापासून साधं पाणी आपल्याला मिळालेलं नाहीये, त्यामुळे इथे जो काही विकास व्हायला पाहिजे, जो खासदार एक MP मेंबर ऑफ पार्लिमेंट आपल्या शहराला जो नाव साजेसं आहे, छत्रपती संभाजीराजांचं नाव आहे, त्या नावाला साजेसं आपल्याला काम करण्यासाठी हे निवडणूक आहे। इंडस्ट्री हा मुंबई पुण्यानंतर हे मोठं शहर आहे। इथं इंडस्ट्रीची खूप मोठी गरज आहे। IIT असेल, IIM असेल, एम्स हॉस्पिटल असेल आणि IT हब जर आपण इथे केलं तर आपल्या जवळपास 2 ते 3 लाख युवकांना जरी रोजगार मिळाला तर हा शहर खूप मोठं जाऊ शकतं। प्लस टुरिझम खूप मोठं इथं सेंटर होऊ शकतं। इथं त्याची कॅपॅसिटी खूप चांगली मोठी आहे आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये मेडिकल टुरिझमला खूप मोठा वाव मिळेल आणि शिक्षण आणि सेवा जी माझे शेतकरी बांधव आहे त्यासाठी मला काम करायचं आहे। आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा पुढारी न्यूज।